खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे। सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। काळात मुंबई महापालिकेनं गोरगरीब मजुरांना खिचडी वाटण्याचं कंत्राट दिलं। या कंत्राटात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी ईडीनं धडक कारवाई करत आदित्य ठाकरेंचा खास माणूस सूरज चव्हाण याला बेड्या ठोकल्या आहेत। गरीब मजुरांना कमी खिचडी वाटून त्यातून कोट्यवधींचा मलिदा खाणाऱ्या सूरज चव्हाण याच्या अटकेनंतर आता पुढचा नंबर कोणाचा याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय। कोरोना काळात गोरगरीब मजुरांना मुंबई महापालिकेनं खिचडी वाटण्याचं टेंडर काढलं होतं। हे टेंडर संजय राऊत यांचा खास माणूस असलेल्या सुजित पाटकर याच्याशी संबंधित सह्याद्री रिफ्रेशमेंट्स या कंपनीला देण्यात आलं। टेंडरमधील अटीनुसार 33 रुपयात 300 ग्रॅम खिचडी मजुरांना वाटायची होती, पण प्रत्यक्षात या कंपनीनं फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस आणि स्नेहा केटरर्स यांना हे काम सबकॉन्ट्रॅक्ट म्हणून दिलं। या कंपन्यांनी 33 रुपयात 300 ग्रॅम खिचडीऐवजी 16 रुपयात अवघी 100 ग्रॅम खिचडी दिली। त्यामुळे खिचडीच्या प्रत्येक पाकिटामागे 17 रुपयांचा फायदा कमवून 200 ग्रॅम खिचडीवर सुद्धा या टोळीनं डल्ला मारला। सह्याद्री रिफ्रेशमेंट ही कंपनी कोविड सेंटर घोटाळ्यातील लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीशी संबंधित असून संजय राऊतचे खास फंटर सुजित पाटकर, राजीव साळुंखे, सुनील कदम यांच्याशी सह्याद्री कंपनीचा थेट संबंध आहे। धक्कादायक बाब म्हणजे सह्याद्री कंपनीनं खिचडीचं कंत्राट घेताना खिचडी तयार करण्यासाठी किचनचा जो पत्ता दाखवला तिथे प्रत्यक्षात गोरेगावमधील पर्शियन दरबार हॉटेल असून आपला पत्ता खिचडीच्या टेंडरसाठी देण्यात आलाय याचा त्या हॉटेलच्या मालकाला थांगपत्ता येत होता। या घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 2023 मध्ये गुन्हा दाखल केला असून त्यात सुजित पाटकर सोबतच इतर काही जणांना अटक करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या घोटाळ्याचे पैसे उबाठा टोळीच्या एका नेत्याच्या मुलीच्या खात्यात गेल्याचं तपासात समोर आलंय। या सगळ्यात सूरज चव्हाण यांना टेंडर मॅनेज करून देणं, बीएमसी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपल्या माणसांना टेंडर मिळवून देणं आणि त्या बदल्यात आदित्य ठाकरेंसाठी टक्केवारीचं कलेक्शन करणं अशी जबाबदारी निभावल्याची माहिती ईडीच्या अंतर्गत सूत्रांनी दिली आहे। विशेष म्हणजे उबाठा टोळीनं घेतलेल्या महापत्रकार परिषदेलाही सूरज चव्हाण उजळ माथ्यानं उपस्थित होता। सूरज चव्हाण हा आदित्य ठाकरेंचा अतिशय खास माणूस असून आता त्याला ईडीनं बेड्या ठोकल्या आहेत। त्यामुळे येत्या काळात आदित्य ठाकरेंच्या गळ्यापर्यंत ईडीचा हात पोहोचणार हे निश्चित आहे।